नंदुरबारच्या कलेक्टरचा नवा पायंडा। खेड्यातल्या अंगणवाडीत कलेक्टरची मुलं। अधिकाऱ्यांपुढे सेठींचा नवा आदर्श। या नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ आणि त्यांचा सत्कार होतोय। त्याला कारण आहे त्यांनी पाडलेला एक नवा पायंडा। कारण जिल्हाधिकारी मिताली सेठींनी आपल्या जुळ्या मुलांचा प्रवेश कुठल्या हायफाय शाळेत नव्हे तर नंदुरबार पासून 4 किलोमीटर लांब असलेल्या टोकर तलाव येथील सरकारी अंगणवाडीत केलाय। त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे। हा व्हिडिओ नीट पहा। ना कुठला बडेजाव ना कुठली मिजाज। आपल्या मुलांना अंगणवाडीत इतर सर्वसामान्य गरिबांच्या मुलांसोबत एकत्र बसवून त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला। कारण जिल्हा परिषद शाळा आणि सरकारी अंगणवाडीत आपल्या मुलांना पाठवणं अनेक अधिकाऱ्यांना कमीपणाचं वाटतं। मात्र आता जिल्हाधिकारी मिताली सेठींनी मुलांना सरकारी अंगणवाडीत पाठवण्यामागे नेमकं काय कारण आहे हे त्यांच्याच तोंडून आहे। ऍक्च्युली आपली अंगणवाडीच इतकी चांगली आहे की मलाच चांगलं वाटतंय की माझे मुले कुठले तरी चांगली जागेमध्ये जाते आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला बघतो म्हणजे मला वाटते की माझे मुलांना असे लोकांकडून शिकला पाहिजे की एक छोटीशी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही अंगणवाडी ताई जर आपली अंगणवाडीमध्ये करते तर माझे मुलांना पण शिकलं पाहिजे। राज्यात जवळपास 14,000 शाळा पटसंख्येअभावी अखेरच्या घटका मोजतायत। अनेक पालक आपल्या मुलांना खासगी इंग्लिश मीडियम शाळेमध्ये पाठवतायत आणि अशा परिस्थितीत कलेक्टर मिताली सेठींनी आपल्या मुलांना सरकारी अंगणवाडीत पाठवण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे। त्याचं अनुकरण इतर अधिकाऱ्यांनी केल्यास आणि शाळांचा दर्जा सुधारण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्यास पुन्हा जिल्हा परिषद महापालिकांच्या शाळांना सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत एवढं मात्र निश्चित। सागर नायकवडे सह साम टीव्ही न्यूज नंदुरबार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।